या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील हायवेला असणारं श्रीदेव वरंडेश्वर मंदिर या ठिकाणी दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो आणि नेमका काय त्याचं स्वरूप असतं हे आपण आपल्यासोबत बघितल्यानंतर लक्षात येईल. आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मागे एकदा त्यांची मुलाखत झालेली आणि ती होती सन्माननीय ज्यांनी अनेक वर्ष या भजन क्षेत्रातील भजन सम्राट चिंतामणीबुवा पांचाळ यांना पकवाज आणि तबला साथ केलं असे सन्माननीय बाळाकाका परब माऊली. आणि त्यांच्याकडून आजचा हा उत्सव नेमका काय आहे तो जाणून घेतोय. काय हा उत्सव आहे, वर्धापन दिन कशा रीतीने साजरा केला जातो आणि कशा त्याचं स्वरूप असतं, काय सांगाल? प्रथम मी या ठिकाणी श्रीदेव वरंडेश्वर चरणी नतमस्तक होतो आणि सांगायचं म्हणजे हा आमचा 6वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन प्रथम याची जी स्थापना आहे वरंडेश्वराची ही मुळातच दगड वगैरे टाकून अशी स्थापना झालेली होती. त्यानंतर हे रस्त्याचं रुंदीकरण झाल्यानंतर या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं. हे मंदिर बांधण्यात आल्यानंतर दोन्ही गावचे मानकरी मिळून या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं आणि आता हा उत्सव साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे. तर या ठिकाणी दोन्ही गावातील पिंगुळी आणि कुडाळ या दोन्ही गावातील मानकरी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात. यावर्षी हा 6वा वर्धापन दिन आहे आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम आम्ही रात्री जास्तीत जास्त 1च्या आत आटोपत असतो, कारण आम्हाला प्रसादच तसा झालेला आहे. साधारणतः या 1-2 दिवसात आजच्या दिवसात कोणते कार्यक्रम झाले, कशा रीतीने सुरुवात झाली सकाळी आणि उद्या काय कार्यक्रम असणार आहे? आज सकाळी अभिषेक झाला. अभिषेक झाल्यानंतर दुपारनंतर सर्व लोक इथे झाले, सजावट वगैरे केलेली आहे. त्याचप्रमाणे दुपारनंतर कार्यक्रम काही नव्हते. आता संध्याकाळी आज खास आकर्षण म्हणून हे समय नृत्य सादर करण्यात आलं आणि एक चांगल्या प्रकारे कला काय असावी हे यांच्याकडून आपण शिकून घ्यायची. कला काय असते ही या आमच्या लोकांपर्यंत पोचली. उद्या काय कार्यक्रम? उद्या या ठिकाणी सकाळी अभिषेक होणार, त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा होणार. सत्यनारायणाची महापूजा झाल्यानंतर 4 वाजता दुपारी 1 ते 3 पर्यंत महाप्रसाद आहे. महाप्रसादानंतर 3 ते 4 पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम. 4 ते 4च्या नंतर तसा काय नंतर मग परत पुन्हा 6 वाजता हरिपाठ झाल्यानंतर साधारण 7:30-8 वाजता वाळवंकर नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग आहे त्या ठिकाणी, तो सादर होईल आणि तो नाट्यप्रयोग एक साधारण 12पर्यंत चालणार. साधारणतः हा जो कार्यक्रम आहे, हा सोहळा आहे, या इकडच्या ग्रामस्थांचा भाविकांचा कसा प्रतिसाद असतो? कारण हायवेला असणारं हे ठिकाण आहे. हायवे असणारं ठिकाण असलं तरी या ठिकाणी सर्वच ग्रामस्थ उपस्थित असतात. दोन्ही गावातील ग्रामस्थ या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग मी राजपारण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि आजचा जो काही सोहळा आहे, वर्धापन सोहळा, गेली 6 वर्ष या ठिकाणी चालू आहे आणि नेमका कसा आहे, कशा रीतीने चालतो याविषयी तुम्ही आमच्याशी चर्चा केलात. खरंच पुन्हा एकदा या वरंडेश्वराच्या चरणी आपण लीन होऊया आणि त्यांच्याकडे असंच सांगूया की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जनता अशीच सुखी समृद्धी राहो. धन्यवाद माऊली.